भारतीय जनता पक्षाचा 45वा वर्धापन दिन विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी आज राज्यभर साजरा झाला। त्याचबरोबर राज्यात सदस्य नोंदणीचा 1.5 कोटीचा टप्पा पार झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला। त्यावेळी फडणवीस यांनी पक्ष आणि सरकार यांचा समन्वय साधत महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणार असल्याची ग्वाही दिली। जनसंघ ते भारतीय जनता पक्ष असा प्रवास झालेला भाजप आता जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनलाय। 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली। आज भाजपला 45 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोल्हापूरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पक्ष कार्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यातील विधानसभा निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर भाजपनं पक्ष सदस्य नोंदणी अभियान सुरू केलंय। त्यातून 1.5 कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा पार केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं। भाजप घराणेशाहीवर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। पक्ष आणि सरकार यांचा समन्वय साधत महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। हे सरकार अशाच प्रकारे महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानावर नेल्याशिवाय थांबणार नाही। आपलं वाक्यच आहे, आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि महाराष्ट्राची गती आपण कमी होऊ देणार नाही। पण ही गती जर योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जर साधायची असेल तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काय आहे तर सरकार आणि पक्ष यांच्यातला समन्वय। शेवटी आम्ही सरकारमध्ये असलो तरी आमच्या मनात पक्ष आहे, आम्ही सरकारमध्ये असलो तरी पक्षामुळे आम्ही सरकारमध्ये आहोत ही जाणीव आम्हाला आहे आणि म्हणूनच पक्ष आणि सरकार याचा समन्वय आपल्याला घडवायचा आहे। दरम्यान कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या भाजप पक्ष कार्यालयात आज 45वा स्थापना दिन उत्साहात संपन्न झाला। जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या उपस्थितीत आज शहराच्या 7 मंडलमध्ये साखर पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। तर भाजपचा विजय असो, जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या। राष्ट्र प्रथम हा विचार घेऊन विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी कार्यरत असलेल्या भाजपाला वाढता जनाधार असल्याचं विजय जाधव यांनी सांगितलं। दरम्यान अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज स्वतःच्या घरावर भाजपचा झेंडा फडकवला। यावेळी राहुल चिकोडे, महेश जाधव, मामा कोळवणकर, अशोक देसाई, राजू मोरे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते।